तो शकुनी मामा ज्याने दूध खिळून वस्त्र हरण घडवून आणलं आणि हे ब्रह्मे मामा अंगभर वस्त्र परिधान करून श्रीमंतांच्या कपड्यांच्या एटिकेट्स पाहायला शिकणार, अशक्य ते शक्य करून दाखवणार. चड्डी बनियन गँग तयार तयार. काय कसं काय वाटतंय? अरे घुसमटल्यासारखं वाटतंय. आधी कसं कुलू मनाली सिमल्याला फिरतोय असं वाटत होतं, आता वाळवंटातून फिरतोय असं वाटतं. माहितीये काय, मी दिवसभर कोर्टाबाहेर उन्हातानातून काळा कोट घालून फिरायचो. घरी आल्यानंतर जरा मोकळीक मिळायची. आता ती गेली. कोर्टात आणलेल्या जेरबंद कैद्यासारखं वाटतंय. आणि माझं काय, हे असले कपडे घालून मी गॅरेज मध्ये थांबू? अरे मॅरेज वाला समजतील लोक मला, बँडवाला बँडवाला. ठीक आहे म्हणतो दादा. हे बघ, सई इथे बऱ्याच वेळा आली तर तिने आपल्याला चड्डी बनियन मध्ये बघितलंय ना, मग हे एवढं कशासाठी? सईच्या आईने केलेला अपमान पुरेसा नाहीये का? की आता सईने अपमान केल्यानंतर तुमची अक्कल ठिकाणावरती येणार आहे? ते काय त्याच्या पुढे सईच्या समोर घरामध्ये हे असेच कपडे घालून राहायचे. अरे पण आपल्या सोयीचं काय मग? सोय महत्वाची नाही, श्रीमंतांचे मॅनर्स कपड्यांच्या बाबतीतले ते महत्वाचे. म्हणजे मोकळे ढाकळे कपडे घालणं बंद. या या मोकळे ढाकळे सदरे घ्या. ओ दादा ताई इकडे या. सई अगं ते बघ ये. एवढी कसली घाई लागलेली आहे? हा, पिवळे पिवळे सदरे घ्या, मोकळे मोकळे सदरे घ्या. 100ला 1, 150ला 2. किती गोड हसीस थोडी. तुला एक गाणं ऐकू? रडू नको रे शिमण्या बाळा, हसण्यासाठी जन्म आपुला. फुले गोजिरे कधी न रडती, नभी पाखरे हास्यत उडती. आवडलं का गाणं? हो, खूप आवडलं. माझे सदरे आणि बंडी नक्की आवडेल तुम्हाला. मी खूप मेहनतीने स्वतः शिवतो. बघ बघ, हातात घेऊन बघ. अरे वा आजोबा, तुम्ही तर एकदम कलाकार माणूस निघालात. तुम्हाला माहितीये, एकदम दुकानातले ब्रँडेड वाटताय ते सदरे. दुकानातले सारखे महाग नाही आहेत, एकदम स्वस्त आहेत. 100ला 1 आणि 150ला 2. घेऊन टाक एखादा सदरा. पाच द्या. मामांसाठी. आपल्या मामांना महागड्या गोष्टी तशाही आवडत नाही. त्यांच्यासाठी सोय आणि कम्फर्ट हा महत्वाचा असतो. आणि या बंड्यांमध्ये हे दोन्ही आहे. घेऊन टाकूया. 5 बंड्यांचे किती होतील आजोबा? 350 देऊन टाक. आजोबा, आमच्याकडे 370 रुपये. तुम्ही 370 घ्या. हे घ्या. थँक्यू. बघू बघू. छान आहे तुझी काटकसरवाली जादू. ही माझी जादू नाहीये, ही मामांची जादू आहे. माझी जादू तर तेव्हा सुरू होईल जेव्हा सगळे मामा या बंड्यांमध्ये तयार दिसतील. हो, दात काढायला काय झालं? अहो, मी तर नुसतीच दात काढते. तुम्ही समजांनी काढलेले कपडे पुन्हा चढवलेत. नव्या सुनबाईनं या ब्रह्मेंच्या घरच्या बाप्यांना चांगलं सुधरवलं म्हणायचं.
मोठ्या श्रीमंत घराण्याची आहे ना ती. मग बरोबरच आहे. हो काय बरोबर, काय काय बरोबर आहे? अहो नाही म्हणजे नवीन सुनबाईने येताना भरपूर हुंडा आणि तुमच्या सगळ्यांसाठी नवीन कापड आणली आहेत वाटतं. हो बाई, हे बघा, तुम्हाला काम करता का आणि त्याचे पैसे किती हे विचारायला बोलवलेलं आहे इकडे. बर काय काय काम करायचंय? जमेल तेवढं सगळं काम करायचं. ठीक आहे, 5,000 होतील. 5,000? हो बाई, अहो एवढे मला पण नाही मिळत. नसतील मिळत, पण मी घेते कामाचे तेवढे. हो पण बाई, घरच्या कामांचे कोणी एवढे पैसे घेत नाही. आणि बाई, वंदू गेल्यानंतर तुम्ही काही दिवस इथे येत होतात, त्यावेळी तुम्ही भाऊ, त्या गोष्टीला किती वर्ष झाले? तेव्हा पण तुम्ही पैशांवरून अशीच किचकिच केलेली आणि फक्त 2 दिवसात मला कामावरून काढून टाकली. आणि आता पण तेच करताय. मग तुम्ही वाटेल तेवढे पैसे सांगताय. मला सांगा, घरात माणसं किती? हा, खोल्या किती? 2-2 अंगण आहेत. पुढचं अंगण, मागचं अंगण. हे पहा बाई, काळ बदलला असला ना तरी काम तेवढंच आहे आणि माणूस म्हणाल तर एकच वाढलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आम्ही तुमचा पगार ठरवलेला आहे. बर सांगा, मग तुम्ही किती देणार? या सगळ्या कामाचे तुम्हाला 500 रुपये मिळतील दरमहा. अहो मला वाटलं 5,000तून 500 रुपये कमी करून 4,500 तरी द्याल. तुम्ही तर 5,000तून डायरेक्ट 1 शून्यच कमी करून टाकलात. एवढंच काम करून घ्यायचंय तर नव्या सुनबाईला सांगा ना. तेवढ्यासाठीच तिला लग्न करून आणलंय ना. बघा, ती तरी करते का काम? गरीब. घरातलं कामही करेन आणि हे असं बोलणाऱ्यांचं काम तमामही करेन. मी माझ्या घरच्यांसाठी काय वाटेल ते करू शकते, कळलं? काय म्हणावं बाई या घराला? समद्या जंगली बाप्यांनी सून म्हणून घरात आणलेली नागिने. नागिण नाही, वाघीण आहे मी, वाघीण. आणि आता इथून जर का निघाला नाहीत ना, तर फाडून काहीन मी तुम्हाला. चला निघ, चल. मामा, कशाला तुम्ही या बाईची फालतू बडबड ऐकून घेताय? आणि हवी आहे कशाला मोल करेल? आपण एकत्र मिळून बघून घेऊया ना घरच्या कामाचं. हो 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 बाई, आता तू आमचे लचके तोडणार आहेस का? सॉरी. चला घरात चला. चला. गिझर बघून खुश होईल ना. गरम पाणी. काय झाले का गरम पाण्याने चांगले हात पाय धुवून? हो पण तो गिझर मी आणून लावला तिकडे. नवीन आहे, छान आहे. तुला आवडला ना? हो पण आपल्याकडे तर बंब कसा मिडल क्लास झाला, गिझर कसा फर्स्ट क्लास. तडा. ग्लास काचेचा. कसा आहे? यातलं जे पाणी आहे ना, हे गिझर मधलं आहे, फ्रीज मधलं आहे. घाल. पी पी, गरम ह्याच्यात पी. आपण वॉशिंग मशीन घेतोय नवीन. हा म्हणजे अगं, घरात वॉशिंग मशीन असणं काळाची गरज नाही का आता? पण या घराची नाहीये ना ती गरज. एक मिनिट. तुम्ही सगळे कुठे बाहेर निघाला आहात का? छे, बाहेर कुठे जात नाहीये. नाही मग आज सगळे तयार का झालात? तयार कुठे? हे घरचेच कपडे आहेत ना. हा, आता मी घरात घालून बसलो ना कपडे, म्हणजे घरचेच झाले कपडे.
पण तुमचे घरचे कपडे अगं तू आमच्याबद्दल काय बोलतेस? तुम्ही काय मज्जा मज्जा केली ते सांगा ना. हा हा हो, आम्हाला त्याची जास्त उत्सुकता आहे. आणि इन डिटेल सांगा बरं, स्टार्ट टू एंड. हो ऍक्च्युली आम्ही जाणार होतो मॉलमध्ये, पण मॉलमध्ये गेलोच नाही. का नाही गेलात? मामा आम्हाला किती पैसे झालेत तुमच्या निरंजनाचे? 1500 रुपये. गर्दी खूप असते ना तिथे. हा एकांत मिळालाच नसता ना आम्हाला म्हणून. हो तेही बरोबरच आहे. आणि घरच्या गर्दीतून त्या गर्दीत जाण्यात काय अर्थ आहे? पुढे पुढे काय? पुढे मग आम्ही हा आधी पाणीपुरी खाल्ली, मग नंतर 2 मस्त कटिंग मारले आम्ही, आणि नंतर खूप 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 फिरलो इकडे तिकडे चालत, आणि मग घरी आलो गप्पा मारून. म्हणजे सिनेमाला गेलाच नाही? आणि पॉश हॉटेलमध्ये जेवलाच नाहीत? मरीन ड्राईव्हला नाही गेला? नाही. अगं तुम्हाला हाऊस मोज करता यावी म्हणून तुम्हाला पैसे दिले तर ते काहीच केलं नाही. मग निदान आमच्या समाधानासाठी काही खरेदी तरी केलीत की नाही? हो केली आहे ना, भरपूर खरेदी केली आहे. आणि तुम्हाला समाधान मिळेल अशीच खरेदी केली आहे. दाखव दाखव लवकर. हा ते सरप्राईज आहे. का? तुम्ही सगळ्यांनी डोळे मिटा बरं, मग मी तुम्हाला दाखवते. त्याला सांगू नको, झोपेल. प्लीज प्लीज आपण डोळे बंद करूया आणि बाहेर जाऊया, मी तुम्हाला दाखवत. बरं चला. माझ्या मागे या खांद्यावर ठेवा. पुढे दादा बघतोय. नाही बघत आहे. इथे थांबा. नाही इथे थांबा. हा पुढे बरोबर आहे. येस थांबा. डोळे उघडू नका. डोळे उघडू, डोळे उघडू. उघडा डोळे. टायटाडाय. फरशी पुसायचं फडकं. हे काय आहे? कशासाठी? हे तुमच्यासाठी घरात घालायचे नवीन कपडे. तुमच्याच अंगावर धड कपडे नाहीयेत. माझी ले कपड्यांवर लाखो रुपये उधळायची, तिला तुम्ही काय नेसायला देणार? मोकळे ढाकळे, ढवळे पवळे, सुटसुटीत सदरे. तुमच्या बनियांना ना एकदम करेक्ट ऑप्शन आहे हा. काय झालं? तुम्ही अजिबात घाबरू नका, हे महाग नाहीये. तसंही महाग कपडे कुठे घालता ना तुम्ही. हे ना एकदम स्वस्त आहे. हा पण मस्त आहे. म्हणजे बाहेरून जर कोणी आपल्या घरी आलं ना तर त्यांना असं वाटेल की दुकानात आणलेले ब्रँडेड कपडे घातलेत तुम्ही. आवडले ना तुम्हाला? अरे म्हणजे काय प्रश्नच नाही नाही नाही, तुम्ही घालून आलात नाही कपडे की मग आवडतील तुम्हाला. तुम्ही एक काम करा, आता हे बोरिंग कपडे बदलून टाका आणि हे नवीन कोरे सदरे घालून बाहेर या. सगळ्यांना अचानक असे इथे ठेवून का गेले सदरे? काय माहित, एकतर किचन मध्ये काहीतरी शिस्त आहे, यांच्या डोक्यात तरी. मी म्हंटल नव्हतं, एक ना एक दिवस सईला आपल्या उघड्या बोडक्या राहण्याची लाज वाटते. म्हणजे आपली लाज वाटून तिने आपल्याला हे सदरे दिले असतील. नाही, माझाही विश्वास बसत नव्हता यावर, पण पुरावे समोर आहेत. कसले पुरावे? सदरे पण आजच का दिले असतील? कारण आजच तिची आई आली होती.
आणि तिच्या आईला आपली लाज वाटली हे तिच्या लक्षात आलं. हे नाही रे, तिने आपल्या सगळ्यांसाठी प्रेमाने आणली असती सगळे. पण ते पैसे आपण आदित्य आणि सईला हाऊस मौज करण्यासाठी दिले होते. मग तिने ते आपल्यावर का खर्च केले? पण कपड्यावरच का? ते सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच. तिने अंग झाकायला कपडे आणले आणि त्याचा आपल्या समोर गुणगान गाऊन आपल्या निलाजरेपणाची जाणीव करून दिली. बंधू मामा काय झालंय? आमचं काही चुकलंय का? बंधू मामा, बंधू मामा, मामा काय झालंय? आम्ही आलो होतो तेव्हा किती खुश होतात तुम्ही सगळेजण. मग आता काय झालं? माझं काही चुकलं का? मी काही वेडवाकडं बोललीये का? मी महत्वाचं पुस्तक वाचतोय, वाचून झालं की बोलूया. मामा, तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही तर आम्हाला कळणार कसं रे? तुम्हाला ते सदरे आवडले नाही आहेत का? मग ठीक आहे ना, आपण बदलून घेऊया ना ते. तुम्ही एक काम करा, तुम्हाला जे आवडतील ना ते तुम्ही निवडा. हा, मला सदरे निवडायचं नाहीयेत, मला भाजी निवडायची. मामा, दादा मामा, मी तुम्हाला बोलले होते ना, माझं काही चुकलं तर माझा कान धरा. मला तुम्हाला जे काही बोलायचंय ते बोला. या काठीने मारा 4 फटके, पण प्लीज सांगा ना काय झालंय. दादा मामा, मामा, मामा बोला. पिंट्या मामा, मामा, मामा तुम्हाला माझी शपथ आहे, घरातलं कोणीच आमच्याशी काहीच बोलत नाही. आम्हाला बघून तोंड फिरवून निघून जात आहेत सगळे. आणि आता जर तुम्ही निघून गेलात ना तर मी हे घर सोडून निघून जाईल. मामा सांगा ना काय झालंय सगळ्यांना? का अपसेट आहेत सगळे? मामा रे, काही ज्या झाडात काढली ती श्रीमंती तर तुम्ही काढू शकणार नाही, पण निदान घरातल्या एकुलत्या एका बाई समोर अर्धनग्न फिरू नका. अंग झाकण्याची थोडी तस्ती घ्या, जरा मॅनर्स आणि एटिकेट्स पाळा. कपड्यांवर खर्च तुम्हाला परवडणार नाही हे लक्षात आलंय माझ्या. तेव्हा शशीचे पोहारणीला देऊन टाकायचे वस्त्र काढून तुम्हाला पाठवते. नक्की कपडे आणि लाच बाळगा.